तुम्हीही आहात कापूस उत्पादक शेतकरी, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ होणार आहे अत्यंत महत्त्वाचा। कारण आता तुम्हाला कापूस साठवण्यासाठी हेक्टरी 8 साठवणूक बॅग ज्या आहेत त्या या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत। आणि ही जी साठवणूक बॅग तुम्हाला मिळणार आहे हिच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 70 किलोपर्यंत कापूस जो आहे तो बसवू शकता। आणि तुम्ही हा 70 किलो कापूस जो आहे तो केव्हा बसू शकता, जेव्हा तुम्ही या बॅगमध्ये हा कापूस दाबून भराल। आणि कमीत कमी म्हणजेच बिना प्रेशर देता याच्यामध्ये फक्त आणि फक्त 50 किलो कापूस जो आहे तुम्ही बसवू शकता। आणि ही बॅग अशा काही प्रकारे बनवली आहे कापूस उत्पादकांसाठी, जर पाऊस आला तर तुम्हाला 2 इंचचं कवर जे आहे ते या बॅगवरती मिळतं। हे कवर तुम्ही याच्यावरती झाकून ठेवू शकता। आणि याच्या चारही बाजूला बेल्ट जे आहेत ते नायलॉन बेल्ट लावलेले आहेत, की कारण या बेल्टमुळे ही बॅग अजूनच मजबूत जी आहे ती राहणार आहे। आणि या बॅग शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक खूप चांगला पर्याय राहणार आहे पावसापासून कापूस वाचवण्याचा। आणि या बॅग्स तुम्हाला जे आहे ते हेक्टरी 8 मिळणार आहेत। म्हणजे तुमच्याकडे जर 1 हेक्टरपेक्षा कमी जर क्षेत्र असेल तरी देखील तुम्हाला या बॅग मिळणार आहेत या योजनेअंतर्गत। कमीत कमी जर तुमच्याकडे 12 गुंठे क्षेत्र असेल तर तुम्हाला 12 गुंठ्यांसाठी देखील एक बॅग जी आहे ते या योजनेअंतर्गत मिळणार आहे। पण जर तुमच्याकडे 12 गुंठ्यांपेक्षा कमी जर क्षेत्र असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होऊ शकत नाही। आणि या योजनेमुळे तुमचं कापूस साठवण्याचं काम जे आहे ते अनेकच सोपं सरळ होणार आहे, कारण या बॅगमुळे तुमचा कापूस देखील भिजणार नाही। त्याच्यामुळे तुमचा कापूस जो आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सुरक्षित घरपोहोच जो आहे तो या बॅगमुळे होणार आहे। पण या बॅगचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे, पण यासाठी नेमकी कागदपत्रे कोणती लागतात, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की या योजनेसाठी तुम्हाला जे आहे ती कागदपत्रे नेमकी कोणती उपयोगी पडणार आहेत या योजनेचा अर्ज भरण्यासाठी। तर तुम्हाला या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड जे आहे हे कागदपत्र, हे डॉक्युमेंट जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यानंतर बँक पासबुक, तुमचं जे बँकेचं पासबुक आहे की ज्याच्यावरती तुमचे बँकचे सर्व व्यवहार जे आहेत ते सध्या होतात, ते बँक पासबुक तुम्हाला या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर तुमच्या जमिनीचा सातबारा जो आहे तो देखील तुमच्यासाठी अर्ज भरण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे सातबारा नसेल तर एकूण जमिनीचा दाखला जो आहे तो देखील महत्त्वाचा आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही SC किंवा ST प्रवर्गाचे असाल, तुमची जात जर SC किंवा ST या प्रवर्गात मोडत असेल तर तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला जो आहे तो देखील खूप महत्त्वाचा असणार आहे। आणि हा अर्ज तुम्ही तुमच्या जवळील कृषी सेवा केंद्रावरती जाऊन भरू शकता। याच्यासाठी जास्त फी देखील नसेल किंवा काही असेल किंवा नसेल, पण या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणि या हेक्टरी 8 कापूस साठवणूक बॅग तुम्हाला मिळवण्यासाठी या योजनेचा अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती फक्त आणि फक्त 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच आहे। म्हणजे तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पण जर कापूस साठवण्यासाठी ज्या आहेत त्या 8 साठवणूक बॅग हेक्टर तुम्हाला जर लागत असतील तर फक्त आणि फक्त तुम्ही या योजनेचा अर्ज जो आहे तो 31 ऑगस्टपर्यंतच भरू शकता। आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हा अर्ज भराल आणि जेव्हा तुम्ही या योजनेस पात्र व्हाल, तुम्ही पण या योजनेचे लाभार्थी व्हाल, त्यावेळेस तुम्हाला जे आहेत तुमच्या क्षेत्रानुसार, तुमच्या शेतीच्या क्षेत्रानुसार, हेक्टरनुसार जे आहेत ते तुम्हाला बॅग्स मिळणार आहेत। जर तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन जर असेल तर तुम्हाला 16 बॅग्स जे आहेत कापूस साठवणूक बॅग या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तर लवकरात लवकर तुम्ही पण या योजनेचा अर्ज भरा आणि तुम्ही पण मिळवा हेक्टरी 8 साठवणूक बॅग। आणि जर ही बॅग जर तुम्हाला येताना ट्रान्सपोर्टिंगमध्ये जर थोडीफार खराब जर आली तर तुम्ही ज्या अधिकाऱ्याने तुमच्यापर्यंत ह्या बॅग्स पोहोचवल्यात ही त्याची जबाबदारी राहील की ह्या बॅग्स ज्या आहेत त्या व्यवस्थित शेतकऱ्यांपर्यंत पुन्हा पोहोचवण्याची। त्याच्यामुळे काळजी करण्याची काही गोष्ट नाही, तुम्हाला जी बॅग मिळणार आहे ती व्यवस्थित मिळणार आहे। आणि ही कापूस साठवणूक बॅग जी आहे ती भरपूर क्वालिटीची असणार आहे। आणि याच्यामुळे तुमचा कापूस जो आहे तो देखील खूप सुरक्षित राहणार आहे, कारण याच्यावरती कवर आहे। पाऊस जरी आला तरी खूप सुरक्षित तुमचा कापूस राहणार आहे की याच्यामुळे तो भिजणार देखील नाही। तर ही योजना कापूस उत्पादकांसाठी खूप मदतीची ठरणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळील कृषी सेवा केंद्रावरती जाऊन या योजनेचा अर्ज भरा आणि तुम्हीही मिळवा या योजनेचा लाभ। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।